अक्षय तृतीयेला खानदेशामध्ये घरोघरी एक विशेष पदार्थ हमखास केला जातो, तर तो पदार्थ म्हणजे गुळाच्या सांजोऱ्या। वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीची ही सांजोरी केली जाते आणि रसपुरी बरोबरच या सांजोरीला देखील अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व असते। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण खुसखुशीत रव्याची गुळाची सांजोरी करणार आहोत। हा खानदेशातील प्रत्येक सणाला केला जाणारा एक विशेष पदार्थ आहे। या सांजोरीला काही भागांमध्ये साटोरी किंवा गोडपुरी देखील म्हणतात। इथं मी सांजोरी करताना सांजा भाजण्यापासून गुळाचा पाक कसा करायचा आणि सांजोरी तळताना काय विशेष काळजी घ्यायची, ही सगळं टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर एक लाईक नक्की करा। आणि हो, माझ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला आपल्याला सांजोरी करण्यासाठी रवा भाजून घ्यायचा आहे, तर त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 वाटी रवा टाकून घेतलेला आहे। तर रवा घेताना इथं बारीकच रवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्याला मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे भरून साजूक तूप टाकून घेते। तूप टाकल्यामुळे रवा छान असा सॉफ्ट असा होतो, मऊसूत होतो, कडक पडत नाही। त्यासाठी रव्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे आणि रवा मंद आचेवरती एकसारखा असा भाजून घ्यायचा आहे। तर चमच्याला असं सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर रवा खाली करपण्याची शक्यता असते। त्यासाठी व्यवस्थित असं हलवत रवा भाजून घ्यायचं आहे। आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की रवा भाजताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही। जर तुम्ही मोठ्या गॅसवर रवा भाजला तर तो कच्चा राहू शकतो आणि आपले सांजोरी व्यवस्थित येणार नाही, चवीलाही व्यवस्थित लागणार नाही आणि रवा हा करपण्याची शक्यता असते। त्यासाठी मंद आचेवरतीच रवा एकसारखा भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत घरामध्ये त्याचा सुगंध दरवळत नाही आणि त्याचा हलकासा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे। साधारण 8 ते 10 मिनटं मला हा रवा भाजताना लागलेले आहेत। तर बघू शकता आपला रवा हा छान भाजला गेलेला आहे आणि त्याचा जो रंग आहे तोही थोडासा बदललेला आहे। तर आता मी थोडंसं त्याला अजून परतून घेते। आता व्यवस्थित रवा भाजला गेला आहे। मी गॅस बंद करून त्याला थोडंसं थंड करून घेणार आहे। आता आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊ। तर त्यासाठी गॅसवर मी पातेलं गरम करायला ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने 2 वाट्या गूळ टाकून घ्यायचा आहे। तर मी इथं 2 वाट्या रवा घेतलेला होता, त्याला 2 वाट्याच गूळ घ्यायचा आहे। तुम्ही जर कमी गोड खात असाल तर थोडासा गूळ कमी घ्यायचा। आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। तर मी ज्या वाटीने आपण रवा आणि गूळ मोजून घेतला त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडंसं कमी घेतलं पाणी तरी चालेल, पण जास्त याच्यावर पाणी घ्यायचं नाही। तर आता त्या गुळाला व्यवस्थित आपण मंद आचेवरती विरघळवून घेणार आहोत। जास्तही आपल्याला त्याला पाक वगैरे करायचा नाही, फक्त आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ विरघळवून घ्यायचं आहे आणि फक्त 1 ते 2 मिनटंच त्याला उकळी आणून घ्यायची, जास्त उकळी आणायची नाही। आता बघा गूळ पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आणि त्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। तर ते कशासाठी, तर गुळाचं जो आपण सांजा तयार करणार आहोत तो जास्त दिवस मऊसूत राहण्यासाठी, कडक पडू नये यासाठी या गुळाच्या पाण्यामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। आता पाणी आपलं तयार आहे। मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे। आता बघा पाणी थोडंसं थंड झालेलं आहे आणि रवाही आपला छान थंड झालेला आहे। आता रव्यामध्ये हे गुळाचं पाणी आहे ते थोडं थोडं करत टाकत जायचं आणि असं चमच्याने व्यवस्थित रवा आणि गुळाचं पाणी मिक्स करत जायचं। या पद्धतीने गुळाचं पाणी एकदम टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करत व्यवस्थित ते रव्यामध्ये मिक्स करत जायचं आणि ते टाकत जायचं आहे। तर हे बघू शकता या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला गुळाचं पाणी जास्त प्रमाणात वाटेल, पण रवा जसजसा फुलत जाईल तसतसं हे जे पाणी आहे ते कमी होईल आणि पूर्णपणे रवा मस्त व्यवस्थित फुललेला दिसेल। तर आता मी सगळं गुळाचं पाणी होतं ते रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला थोडंसं हे सैसर वाटेल, पण थोड्या वेळाने पूर्ण ते कोरडं झालेलं तुम्हाला दिसेल। तर आता आपलं गुळाचं पाणी आणि रवा मिक्स झालेला आहे आणि याला अधूनमधून थोड्या थोड्या वेळाने मिक्स करत जायचं, म्हणजे तो रवा व्यवस्थित फुलतो। आता बघू शकता रवा व्यवस्थित थोडासा फुललेला आहे आणि आता मी त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेते आणि थोडीशी वेलची पावडर टाकून घेते। तुम्ही यामध्ये जायफळही टाकून घेऊ शकता। तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता रवा छान फुलतोय आपला आणि अजूनही तो थोड्या वेळाने कोरडा होईल। तर तुम्ही बघू शकता आपला हा सांजा तयार झालेला आहे। तर मी याला रात्रीचं बनवून ठेवलेला आहे
आणि आता आपण सकाळी याच्या सांजोऱ्या कशा करायच्या ते बघून घेणार आहोत। तर याला पंख्याखाली व्यवस्थित झाकून रात्रभर ठेवून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला सांजा हा छान मुरला जातो आणि छान कोरडाही होतो। आता दुसऱ्या दिवशी आपण सांजोऱ्या कशा करायच्या ते बघून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये 1 कप मैदा आणि पाव कप रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेते आणि आता हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्यामध्ये तूप टाकल्यामुळे सांजोरी ही मस्त खुसखुशीत येते। आता हे व्यवस्थित आपल्याला चोळून मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तूप आणि मीठ व्यवस्थित मैद्यामध्ये सगळीकडे लागलं पाहिजे। आता आपला मैदा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये पाणी टाकून याची छान कणिक मळून घेणार आहोत। तर कणिक मळताना जास्त सैलसर किंवा जास्त घट्टसरही मळायची नाही, तर आपण पोळ्यांना जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। जर आपण जास्त कडक कणिक मळली तर त्याच्या पात्या लाटताना त्या व्यवस्थित लाटल्या जात नाही आणि सांजोरी तळताना त्या तेलामध्ये फुटू शकतात। आणि जास्त सैलसर आपण कणिक जर मळून घेतली तर त्याच्या सांजोऱ्या ह्या तळल्यानंतर नरम होतात, तर त्यासाठी मध्यममध्ये कणिक मळून घ्यायची। तर आता बघू शकता आपली कणिक मळून झालेली आहे आणि अशी सॉफ्ट अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची, जास्त कडक नाही आणि जास्त सॉफ्ट नाही। तर आता बघा कणिक मळून झालेली आहे आणि आता आपण सांजा बघून घेऊ। तर मी याला रात्रभर असंच मुरत ठेवलेलं होतं आणि बघा एकदम मस्त असा मोकळा आणि छान असा आपला सांजा तयार झालेला आहे, अजिबात कोरडा वगैरे नाही। तर आता आपण सांजोऱ्या कशा करायच्या ते बघून घेणार आहोत। तर मी इथं परत कणिक घेतलेली आहे, अगदी मी फक्त 10 मिनिटच ही कणिक मुरत ठेवलेली होती, जास्त वेळही आपल्याला कणिक राहू द्यायची नाही। आणि आता आपण लगेचच त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। सांजोरी तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये जसे हवी त्या पद्धतीचे गोळे तोडून घ्यायचे। तर इथं मी लहान साईजमध्येच ह्या सांजोऱ्या तयार करून घेणार आहे, तर असे छोटे छोटे गोळे तयार करून घेते। आता बघू शकता मी थोडेसे गोळे तोडून घेतलेले आहे आणि यावर झाकण ठेवून मी याला बाजूला ठेवून घेणार आहे, म्हणजे ही कणिक व्यवस्थित राहते, कडक पडत नाही। आता आपण सांजोरी कशी करायची ते बघून घेऊया। तर त्यासाठी इथं मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडासा मैदा लावून घेतलेला आहे आणि त्याची आता आपण पाती लाटून घेणार आहोत। आमच्या खानदेशामध्ये जे आपण छोटी पोळी करतो त्याला पाती म्हणतात, तर तिला व्यवस्थित लाटून घ्यायची आहे, हलक्या हाताने लाटायची, जास्त आपल्याला बारीक किंवा जास्त जाडसरही ठेवायची नाही। जर आता आपण ही पाती जाडसर ठेवली तर ज्या सांजोऱ्या आहेत त्या थोड्याशा कडक येतात आणि जर आपण जास्त बारीक लाटून घेतली ती पातीला तर ती तेलामध्ये सांजोरी फुटण्याची शक्यता असते। त्यासाठी अशी मध्यममध्ये जी ही पाती आहे ती लाटून घ्यायची आहे। तर आता बघू शकता मी ही पाती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण पातीला ठेवायची कशी, तर असा एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला ही पाती ठेवायची आणि वरतून अजून परत एक कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे त्या पातीला आपल्याला व्यवस्थित कपड्याने झाकून घ्यायची आहे। पातीला जर असे कॉटनच्या कपड्यावर ठेवून घेतली आणि वरतून असा कपडा टाकून घेतला तर पातीला हवा लागत नाही आणि पाती व्यवस्थित राहते, कोरडी पडत नाही आणि तिच्या सांजोऱ्याही व्यवस्थित तयार होतात। तर आता बघा मी दुसरी पाती ही व्यवस्थित अशीच त्याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे, तर तुम्हाला दाखवते मी। हे बघा जास्त जाड नाही किंवा जास्त बारीक नाही। तर आता मी दुसरी पाती ही त्याच पद्धतीने कपड्याखाली ठेवून घेणार आहे। तर आपल्याला अशा थोड्याशाच ह्या पात्या लाटून घ्यायच्या आहे, जास्तही पात्या लाटून घ्यायच्या नाही, नाहीतर त्या कडक पडतात। आता आपण सांजोरी कशी तयार करायची ते बघूया। तर इथं मी एक पाती घेतलेली आहे आणि त्यावर 3 चमचे सांजा टाकून घेतलेला आहे। सांज्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सांज्याला व्यवस्थित मधोमध असं टाकून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली सांजोरी व्यवस्थित येते। आता इथं मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे, तर ते कशासाठी तुम्हाला दाखवते। तर आपण जी पाती घेतलेली आणि त्यावर सांजा ठेवून घेतलेला आहे त्याच्या कडेकडेनं असं बोटाने असं पाणी लावून घ्यायचं आहे। तुम्ही एखाद्या काडीला कापूस लावून त्याच्यानेही हे जे पाणी आहे ते लावून घेऊ शकता, पण मी बोटानेच लावून घेतलेलं आहे। नंतर दुसरी पाती घ्यायची, तिलाही आतल्या बाजूने असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि जो पाणी लावलेला भाग आहे तो आपण सांज्याच्या वरती ठेवून घ्यायचा आहे आणि असं वरतून थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर असं बोटाने आजूबाजूला कडेने असं दाबत चालायचं आहे। आपण कडेला जे पाणी लावून घेतलेलं होतं तो भागावर असं थोडंसं दाब द्यायचा, असं प्रेस करत चालायचं, बोटाने दाबत जायचं। तर आता बघू शकता व्यवस्थित मी हे कडा दाबून घेतलेले आहे। नंतर असं चमचा मिळतो चक्रीचा, आमच्याकडे चक्रीचा चमचा म्हणतात, तर त्याच्याने असं व्यवस्थित गोल फिरवून ते कट करून घेते। जर तुमच्याकडे असं चक्रीचा चमचा नसेल तर काय करायचं, तर चाकूने किंवा पिझ्झा कटर असतं त्याच्याने तुम्ही
हे कट करू शकता किंवा एखाद्या डिशने सुद्धा तुम्ही हे कट करू शकता. आणि राहिलेला कढईचा जो कणकेचा भाग आहे तो काढून घ्यायचा, तोही फेकून द्यायचा नाही, तर त्याच्याने परत आपल्या कणिकमध्ये ते मिक्स करत चालायचं. तर बघा आपली सांजोरी किती छान मस्त अशी भरली गेलेली आहे, तयार झालेली आहे. आणि आता तिलाही मी त्याच कॉटनच्या कपड्यावर असं ठेवून घेणार आहे आणि वरतून परत कॉटनचा कपडा ठेवून घेणार आहे, म्हणजे सांजोरी आपली कडक पडत नाही. आता मी तुम्हाला दुसरी सांजोरी भरून दाखवते. तर बघा एक पाती घ्यायची, त्यावर असं सांजा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सांजा टाकून घ्यायचा आणि त्याच्या कडेकडेला असं पाणी लावून घ्यायचं. दुसरी पाती घ्यायची, त्याच्या आतल्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि ती पाती व्यवस्थित आपले सांजा ठेवलेल्या पातीवर ठेवून घ्यायची आहे. आणि जो कडेचा भाग आहे, जो आपण पाणी लावून घेतलेला आहे, तो व्यवस्थित प्रेस करून दाबून घ्यायचा आहे. तर असं बोटाने असं दाबत जायचं आहे व्यवस्थित, म्हणजे तो तळताना उलत नाही किंवा निघत नाही आणि आपली सांजोरी तेलामध्ये फुटत नाही. तर व्यवस्थित दाबल्यानंतर असं चक्रीच्या चमच्याने व्यवस्थित त्याला गोल गोल फिरवून कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा लगेचच आपलं हे कट होतं आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो परत कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही हे कट करताना एखाद्या डिशचाही वापर करू शकता, एखाद्या डिशने व्यवस्थित कट करून घेऊ शकता. तर आता बघा दुसरी ही आपली सांजोरी तयार झालेली आहे. याच पद्धतीने मी राहिलेल्या सांजोऱ्याही तयार करून घेणार आहे. आता आपण त्यांना तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं होतं. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त कडक गरम करायचं नाही तेल, तर असं थोडंसं मध्यममध्येच गरम करायचं आहे आणि सांजोरी टाकून घ्यायची आहे. आणि सांजोरी तळत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. आपल्याला मध्यम आचेवर किंवा मोठ्या आचेवर अजिबात ही सांजोरी तळायची नाही, नाहीतर ती लवकर करपली जाते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि सांजोरी टाकल्यानंतर असं झाऱ्याने त्याच्या वरतून असं थोडंसं तेल टाकत जायचं, म्हणजे वरचा भागही व्यवस्थित तळला जातो. सांजोरी एका बाजूने तळल्यानंतर मी तिला आता पलटून घेतलेली आहे आणि तिला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. तर बघा आता वरच्या बाजूनेही सुद्धा मी त्याच्यावर थोडंसं तेल टाकून तिला तळून घेते. तर असं 1 ते 2 मिनटंच आपल्याला ही व्यवस्थित उलटपलट करून सांजोरी तळून घ्यायची आहे. तर आता मी दुसरी सांजोरी तळून घेते. सांजोरी टाकल्यानंतर त्यावर असं झाऱ्याने तेल टाकायचं आणि तिला अशी उलटपलट करत जायची, म्हणजे ती करपत नाही किंवा लालसर पडत नाही आणि ती व्यवस्थित अशी खमंग तळली जाते, खरपूस तळली जाते. तर बघा आपली सांजोरी किती छान दिसते, अगदी एकदम मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि कलर बघा किती छान आलेला आहे. अजिबात कडक नाही किंवा सॉफ्ट अशी नाही आहे, तर एकदम मस्त मध्यममध्ये खुसखुशीत अशा आपल्या ह्या सांजोऱ्या तळल्या जात आहेत आणि तेलामध्ये अजिबात फुटलेल्या पण नाही आहे. तर आता मी राहिलेल्या सांजोऱ्याही याच पद्धतीने तळून घेणार आहे. तर आता बघू शकता मी एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेते. या सांजोऱ्या 2-3 बॅचेसमध्ये तळून घेतलेल्या आहे. तर मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते. तर बघा कलर किती छान आलेला आहे आणि एकदम मस्त खुसखुशीत आपल्या ह्या सांजोऱ्या तळल्या गेलेल्या आहेत. तर आपल्या खुसखुशीत अशा मस्त गुळाच्या आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत. तर बघा आता मी तुम्हाला एक सांजोरी तोडून दाखवते. तर बघा अजिबात कडक वगैरे नाही, तर अशा मऊसूत अशा आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत. आणि सांजा बघू शकता किती मी भरलेला आहे, अगदी टम्म फुगलेले आहेत. तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा ह्या अक्षय तृतीयाला हे सांजोरी करून बघा. आमच्या खानदेशामध्ये तर प्रत्येक सणाला ह्या सांजोऱ्या हमखास करतात. तर तुमच्याकडे ह्या सांजोऱ्या कधी करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा ही सांजोरी एक वेळा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.